फील्ड केलाय चांगल्या क्षेत्री. ओ हो येस नो डम मुन्ना पटेल जो इष्टिकच्या पाठीमागे काल खूप नाराज होता कारण पपल्याने टाकलेले ते ओव्हर साईज सिक्स सारखा एक कसलेला सेट झालेला बॅट्समनला त्यांनी स्तब्ध ठेवलं. व्हॉट अ लवली ओव्हर बाय इब्राहिम पपल्या एस्टरडे अगेन्स्ट टू द साईज सिक्स. त्या कटू आठवणे तो विसरण्याचा खूप प्रयत्न करेल. P1च्या पहिल्या ओव्हर हाताळताना साईज सिक्स कमजिंग बॉल राईट आर्म उर्दू विकेट. पुढे सरसावले हवेमध्ये बॉल. चेंडू खाली क्षेत्ररक्षण पहिला झटका. साईज सिक्सच्या हाती ही सफलता. चला 12th मॅन आलेला नाही. चला अजूनही आलेलं नाही डम. ज्या कोणाचा पहिला 12th मॅन येईल त्याच्या सेफ राहील परंतु जो 12th मॅन लेट येईल त्याच्या विरुद्ध 2 धावा स्ट्रिक वॉर्निंग दिली जाते. कारण सुरेख असा खेळ पहिल्यापासून तर फायनल पर्यंत आतापर्यंत पोहोचले. 12th मॅन का येत नाही. सुरेख थेट परीक्षा पण दाखवलं होतं घर बसले आपले सर्व भाऊ बंधू अगदी आपली मुलं. पहिला जो कोणाचा 12th मॅन येईल येस जो बॅट्समन आता करतात बॅटिंग करतात त्याचंही 12th मॅन अजून पोहोचलेलं नाहीये. शाहिद करके ओनर प्लीज सेंडिंग युअर 12th मॅन. मॅच स्टार्ट करू नका शिवरामजी माहिती प्लीज. शिवरामजी माहिती मॅच जरा थांबवा. शाहिद चला शाहिद प्लीज सेंडिंग युअर 12th मॅन ॲज अर्ली एज पॉसिबल. जितना हो सके 2 रनची पेनल्टी 2 धावांची पेनल्टी दिली गेलेली बॅटिंग करणाऱ्या संघाला कारण त्यांचा 12th मॅन अजून पोहोचलेला नाही. आम्ही सांगितलं होतं हा कोणाचा पहिला 12th मॅन आहे त्याच्या विरुद्ध त्याच्या बरोबरीने आम्ही जाऊ परंतु जो उशिरा येईल त्याच्या अगेन्स्ट 2 रन्स. माफ करा 2 धावांचे का स्ट्रिक रूल आहेत. 2 धावांना कपात केले जातील मायनस केले जातील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या स्कोर मधून याची दक्षता घ्या. कारण 1 ओव्हर होण्याच्या आत आले रोनक आणि सचिन मनोज त्यामुळे पेनेलेतला मात्र समोर स्ट्रिक आहेत. यापर्यंत एखाद्याला जर आपण बॅलन्स केले नाही तर कदाचित येणारा ही टीम मात्र आरामात आपले टीम पाठवेल असं कोर कमिटीचा विचार आहे. चला पहिली तुम्हाला फक्त सूचित केले नेक्स्ट टाइम सेकंड टाइम तुमच्या विरोधामध्ये 2 धावा. सरला त्याने फ्लिक ऑफ द रिस्ट का कोणत्या ठिकाणी तिथे पोहोचणं मला मुमकिन. चेंडू होतो फरा चरण बेहतरीन स्ट्रोक चरण. समजेल घे 7-1 सद्यस्थिति पहली ओवर प्रगति पतावर. टीम ओनर से रिक्वेस्ट है कि उनके जो 14 प्लेयर में से जो प्लेयर उपस्थित नहीं रह रहे कैप्टन के बोलने के बाद टीम ओनर के बोलने के बाद भी अगर वो ग्राउंड पे नहीं आ रहे मैच खेलने के लिए नहीं आ रहे तो अगले साल उनको बैन किया जाएगा. अगले साल मैं जितने टीम ओनर है सबको टीम ओनर को और उनके कैप्टन को बोलना चाहता हूं कि वो उनके प्लेयर की लिस्ट बना के दीजिए नाम दीजिए यहां पर. अगली बार उनको केपीएल में बैन किया जाएगा. किसी भी प्लेयर को खिलाया नहीं जाएगा जो यहां पर उपस्थित नहीं है. मैं 12 टीम के कैप्टन और टीम ओनर से रिक्वेस्ट करता हूं कि अगर उनके टीम में जो 14 खिलाड़ियों के नाम लिए उसमें से कोई नहीं आता है यहां पर तो अगले केपीएल में वो बैन है. अगले केपीएल में उसको एंट्री नहीं है. परफेक्ट आणि खास नजर ठेवून आहेत आमचे मुनावरजी पटेल ज्याने अक्षरशः मात्र सर्व ओतलेलं आहे. प्रत्येकाला खेळण्याची संधी दिली आहे. प्लॅटफॉर्म खुला करून दिले. स्ट्रिक जे नियम आहेत ते फॉलोअप करायला मित्रांनो विसरू नका. फॉलोअप करा. क्रिकेट जेंटलमॅन क्रिकेट म्हणून म्हटलं तर सभ्य गृहस्थांचं कळ तसं जेंटलमॅन क्रिकेट पण तुम्ही हा ही प्रीमियर लीग खेळा एवढंच मी म्हणेन. 1 ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा आमंत्रित केलं. टॉस जिंकल्यानंतर खेळणं टायगर्सने मॅनने आम्हाला सांगितलं ते थोडीशी दुरुस्ती करतो. अकबर
सुपर बॅटिंग यार. हा बॉल घेतलं, स्वीप केलं काऊकनच्या वरून मिड विकेटला थोडस स्लाइटली अकबरचा षटकार. चरण आझाद क्रिकेट प्रेझेंटेड खेळणे प्रीमियर लीग 2025 नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही आमंत्रित करतो. सभी टीम के ओनर और कैप्टन से रिक्वेस्ट है कि उनके जो प्लेयर नहीं आए यहाँ पर ग्राउंड पे और खेलने के लिए नहीं आ रहे मैच, उनके नाम कैफ खान के पास दो, कमेटी के पास दो. अगली बार उनको बैन किया जाएगा, उनको लिया नहीं जाएगा. वो Strict. कोई भी हो, उसको अगली बार केपीएल में चांस नहीं मिलेगा. जो यहाँ पर उपस्थित नहीं है, कैप्टन के बोलने के बावजूद, टीम के ओनर के बोलने के बावजूद ग्राउंड पर मैच खेलने नहीं आ रहे, उनको अगले साल केपीएल में खिलाया नहीं जाएगा, उनका नाम डाला नहीं जाएगा केपीएल में. येस बरोबर आहे का श्रीक. कारण प्रत्येक नाव स्कॉड तुम्ही हरलोय, तुम्ही स्पर्धेच्या बाहेर गेलात, परंतु असं करू नका. कारण जो प्रतिस्पर्धी खेळतो त्याला चान्सेस असतात जाण्यासाठी, कारण त्याच्यावर निर्भर असतो दुसरा टीम, त्याच्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून जे या स्पर्धेचे सर्व शिल्पकार मनोहरजी पटेलने जर सांगितलं त्याच्याशी मी संमत राहील. परफेक्टली स्ट्रिक पॉइंट कव्हर, डीप कव्हर आहे. दुसरा ओव्हर फ्लिक ऑफ द रिस्ट, स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण, सुपर फील्डिंग, सुपर स्टॉप but not to save the single, is another single. Total move on the scoreboard on the 15 exactly. Loss of the 1 wicket. पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण पाहतो अर्थातच केन्नी वॉरियर्स आणि त्याचे बॅट्समॅन फ्रान्स एक आणि त्याच्या बाजूला साथ देताना अकबर करके जो खेळतो 4 चेंडू समोर जाऊन 12 वर. गतीमध्ये परिवर्तन छान केलं, इनटू द ब्लॉक, परफेक्टली डिलिव्हरी. यार करण्याचा प्रयत्न, ब्लॉक मध्ये टाकला, त्याला सन्मान दिला फरहानने. 4 चेंडू आतापर्यंत फरहान केले, फक्त 3 धावा. दुसऱ्या बाजूला विचार केला अकबर करकेचा तर 4 चेंडू मध्ये 12 धावा, 15 धावा, 1 गडी बाद. 1.3 ओव्हरची झाली समज. सेकंड इन प्रोग्रेस. बॉलिंग मार्क पर हबीब खान, ही कम्सिंग बॉल राईट अमोर द विकेट. Super bowler, superb delivery. Class furniture destroy. Trifala leg before the wicket. Next match खेळणे इंडियन्स विपक्ष खेळणे लायन्स. टॉस साठी यायचंय. खेळणे इंडियन्सचा कॅप्टन तब्बल जे लीग मध्ये खेळाडू खेळतात मनोज सचिन, त्या सर्वांना 168च्या खेळाडूंना गावठी कोंबडी जे कोंबड्या देणारा त्यांचा श्रेय जातो आदरणीय सागरजी नाईक साहेब. आणि खास करून मनोहरजी पटेल यांनी आम्हाला विसरू न देता कॉमेंटेटर असतील, अंपायर असतील, लाईव्ह टेलिकास्ट स्कोरर, वाट बुंदा यार, हो हो हो, अंगाला शहारे आणणारा हा बुंदा. काय उजवी एसटी वाकवले यार. ग्रेट, परफेक्टली यॉर्कर, क्लीन बोल्ड. डीजे कडून प्रत्येक कॉमेंटेटरला, स्कोररला, अंपायरला आणि थेट प्रक्षेपण डीजे ऑपरेटर, थँक्यू सो मच मनोहरजी पटेल. या स्पर्धेचे सर्वात शिल्पकार करता धरता. हॅट्रिक चान्स, हॅट्रिक बॉल, जोरदार अपील. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक झाली काय? ओ माय गॉड, लावडली अपील. 2 त्रिफळाची टप्पा पडल्यानंतर चेंडूने स्विंग घेतलं होतं मैदानामध्ये. हॅट्रिकचा विकेट. चला, अंपायर डिसिजन फायनल. No agreement, please. Dam. It's out. Hard luck. Bowler हबीब. हॅट्रिक चुकली. हॅट्रिक जर झाली ते स्पर्धेची लीगची पहिली हॅट्रिक पाहायला मिळतो. इथून 2 ओव्हर पॉवरचा खेळ समाप्त. 15 धावा, 2 गडी बाद. आफ्टर द 3 गडी बाद, 15 वर 3. पुन्हा एकदा आवाज देतो मी खेळणे इंडियन्स आणि खेळणे लायन्सच्या दोन्ही कॅप्टनला
स्किपरला कर्णधाराला का आपण टॉससाठी एक इनिंग ब्रेक, तर त्वरित आपण टॉस का बॉस या मंचावर आहे. दोन ओव्हरचा खेळ, 7.5 सरासरीने 3 गडी बाद. ओव्हर क्रमांक 3 मुजम्मिल. नवीन फलंदाज फरदीन आलाय. अकबरची खेळी खूप मतपूर्ण असेल. खास करून विचार करा, या मॅच मध्ये खेळणे टायगर्सला खूप आवश्यक आहेत सेमीफायनल जासाठी. ते मोठ्या फरकाने जर मॅच जिंकतायत तर कदाचित लो हपोले के ड्राईव्ह केला काउकाच्या क्षेत्रक्षण फिल्डर येईल, दूरवरून फील करेल. आरामात अकबरने सिंगल घेतली, तो 13वर पोहोचतो सिंगलने आणि टीमला मात्र घेऊन जातोय. अर्थातच खेळणे वॉरियर्सला हा 16 16 फॉर 3. 75,000 पहिलं या लीगचा चॅम्पियन्स, 50,000 रनरअप आणि 25,000 सेकंड रनरअप, असे 3 प्लेयर ऑफ द मॅच. गेअरवाली सायकल मलिक कबीर. Super bowling, super ball, finger gone up. Oh, it's another wicket. It's another wicket by Chennai Tigers. Great job of the all bowler. Super bowling. 16 वर आणखी एक झटका. घडी क्रमांक 4 बाद. डीजे क्रमांक 5 वर 4 गमोरे परतले अवघ्या 16 वर. तिसरं ओव्हर मैदानाच्या आत आणि बॉलिंग मार्कवर मुजम्मल शहा सिंगल अँड सेकंड डिलिव्हरी. व्हॉट अ परफेक्टली मिडन अँड लेग्स, एक्झॅक्टली लेग बिफोर द विकेट. बॅट्समन बॅक. ही स्पर्धा अतिशय गाजते. 5वा फायनल दिवस बऱ्याचशा गाजवलं, पण खास करून कामरन उमर पटेलचा आवर्जून उल्लेख करायला लागेल. 250 त्याच्या नावावर आले. ग्रेट जॉब. आणि कालच आम्ही म्हटलं, जेव्हा जेव्हा जो ऑलराऊंडर उजव्या हाताने बॉलिंग टाकतो, डाव्या हाताने बॅटिंग करतो, व्हेरी डेंजरस इन क्रिकेट. नील जॉन्सन असेल, बेन स्टोक असेल, भूषण, रिचर्ड हॅडली, किती नावं घ्यावं. त्यापैकी सेम स्टाईल ऑफ द कामरान पटेल. राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन. ग्रेट जॉब. आघाडीला आहे शर्यतीमध्ये. जर सायकाचा विचार केला प्लेअर ऑफ द सचिन मनोज, तर कदाचित कामरान हक्क सांगू शकतो का याच्यावर माझं जास्त हक्क आहे. पण विचार वेगळे असतात. जे समीक्षक असतात, जे प्लेअर ऑफ द सिरीज डिक्लेअर करतात. स्कोर आहे 16 वर 4, 16, 1 वर 6. दयनीय अवस्था आहे. अदनानची खूप भूमिका महत्वाची आहे आणि त्याच्या साथीला त्याच्याच वयाचा समकालीन क्रिकेटर डम. या दोघांचा अनुभव खूप महत्वाचा झालेला आहे. जवळजवळ स्पर्धेत कालची ती मॅच साईद शेखनं थोडासा घरी जाताना निश्चित तो निराश असेल. त्याच्या डोळ्यातून अश्रूही आले असतील, कारण जेमतेम त्याने फाईट देता ती मॅच काढली होती. पण वय वर्ष 60चा ते इब्राहिमला कोण रोखणार होता. इब्राहिमचा तो दिवस होता कालचा. त्याने अक्षरशः मध्ये शाहिदला जागच्या जागेत ठेवलं आणि जे अशक्यपाय जो मॅच होता ना, तो आपल्या बाजूला जाता जाता आपण तर गेलोय, पण कुठेतरी टायगर्सला आपण विचार करायला सांगू का आम्ही जरी गेलो पण बीट करताना मोठ्या टीमला. नेक्स्ट मॅच टॉस खेळणे इंडियन्स आणि खेळणे लायन्स. अफलातून ती मॅच. साईडची भूमिका खूप महत्वाची असेल आजच्या मॅच मध्ये. या जी मॅच आहे मी आताच अनाऊन्स केलं, खेळणे इंडियन्स आणि खेळणे लायन्स, ती मॅच सचिन 4 ओव्हरची असेल. दक्षता घ्या. मॅच क्रमांक 4 आपल्या बरोबर समोर आहे. खेळणे वॉरियर्स आणि खेळणे टायगर. टायगरसाठी मॅच खूप महत्वाची आहे. Chennai Tigers won the toss and he chose bowling
प्रत्येक गोलंदाजाने मात्र दमखम दाखवलाय. 16/4 असं कैचित पकडलं, पण अकबरची विकेट ही अतिशय मात्र महत्वाची असेल. अकबर जर टिकला ना तर मॅचला तो जवळजवळ या स्कोरला 50च्या वर नेण्याची क्षमता राखतो. बॉलिंग मार्कवर आहे मुजम्मिल शाह, ज्याने 2 चेंडू टाकलेत, 1 विकेट मात्र आपल्या नावे केले. तिसरा बॉल अक्रॉस द बॅट, खराब क्रिकेट. सरळ रेषेमध्ये न येता अंधाधुंदी कारभार करण्याचा प्रयत्न केला, तो योग्य नव्हता. बॉल आय डॉट बिंदी अगेन. पहिलं सिंगल, लेग बिफोर विकेट अँड नाव द डॉट. 3 चेंडू आतापर्यंत सुरेख टाकलेत मुजम्मिल शाहने. नवीन बॅट्समन इन केलंय 5व्या क्रम वसीम शेख ऑन द स्ट्राईक. फटका चांगला सरळ ये करावं लागतं मित्रा. पहिल्या चूक झाली ती सुधारली, बरोबर रेषेमध्ये गेला, हलकासा बॅकलेफ्ट तो मागे नेला, त्याला बंद करताना लॉंग ऑफच्या ठिकाणी, लॉंग ऑफच्या ठिकाणी 2 धाबा. खेळणे प्रीमियर लीग 2025चा कशमकश. तारीफ करतो आम्ही मनोहरजी पटेल असतील, हनीफभाई पटेल असेल, याने सर्व आपल्या गावातील मुलांना एक वेगळं व्यासपीठ, याच्यातून एक वेगळे चेहरे येतील, येणाऱ्या भविष्य कालामध्ये गाजवतील मैदान. पट्टा पाला अक्रॉस द क्रिकेट, अक्रॉस द बॅट, खराब क्रिकेट. सरळ रेषेमध्ये पुन्हा चूक केली, अर्थातच वसीम शेखने. डॉट बॉल. तिसरं प्रगतीपत्र 18/4 अशा कठीण परिस्थिती. मॅच खूप इम्पॉर्टन्स आहे. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय खेंडे टायगर्सने, आणि गोलंदाजाने कसे साथ दिले त्यांना. 4 मोरे फक्त 18 धावा असताना टिपलेत. इथून अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे, म्हणजे तब्बल 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग मार्कवर मुजम्मिल शाह, त्यांनी छाप सोडली या ओव्हरमध्ये. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, व्हेरी क्लोज ऑफ द साइड ऑफ द बॉलर, लेफ्ट अँड राईट, सिली मिड डाऊन ऑन सिली मिड ऑफ. शॉर्ट स्क्वेअर लेग तनत केले. ग्रेट बॉल यार. फॉलो थ्रू मध्ये टाकला, ड्राईव्ह केला, बीट केला, फॉलो थ्रू फील्ड करताना पण सिली मिड डाऊनने. सुपर बॉलिंग यार, सुपर. 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 18/3, 18/4. अजून 12 चेंडू मध्ये काय अकबर कमाल केल ते पाहण्यासाठी थोड्या संगीत ऐकण्याचे आपण कमबॅक करूया मैदानावरती. डीजे. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करण्याचं आमंत्रण मिळाल्यानंतर खेळणे वॉरियर्सने 4 गडी बाद 18. 12 चेंडूचा आता खेळ शेष. चला खेळ थांबू नका, मी विनंती करतोय. कारण शिवराजजी भाई तिथे सांगतात तुम्ही बोला, त्या मैदानात जर वेळ घेतला तर तो वेळ का घेता. पाण्याची व्यवस्था करा. थँक्यू सो मच. कारण 3 ओव्हर षटकार संपल्यात आणि त्यासाठी प्रत्यक्ष घेतात. थँक्यू सो मच शिवराजजी भाई. राज्याध्यक्ष प्रसाद, त्यांना 7 रुपये संबंध, आणखी एक चांगले क्षेत्ररक्षण. आणि जवळजवळ 4थ्या दिवशी आम्ही साथीला जोडल्या सचिन गिरीचे. तर तब्बल 3ऱ्या दिवसामध्ये मनोज पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. विचार केला cricklive.in च्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण सुरेख अशी सचिन मुंडे यांची टीम आणि रोनक तांडेल माफ करा कराबे गावचे हे डिजिटल स्कोअरच्या भूमिकेत, आणि आपला छान डीजे ऑपरेटर कुशल. चला टॉस साठी मी विनंती करतो. नेक्स्ट मॅच खेळणे इंडियन्स आणि खेळणे लायन्स. टॉस साठी या इलियास पटेल, खेळणे गावचा तेज तरार, वादळी गोलंदाज यांचे शुभास्ते मी टॉस घेणार. रिजवान 4 ओव्हरची मॅच असेल ती, याची दक्षता घ्या. खेळणे इंडियन्स आणि खेळणे लायन्स. मॅच विल बी 4 ओव्हर. यांच्या शुभास्ते आम्ही टॉस घेणार आहोत. पांगलकर अंकल आपको आना है, बड़े दिल से हम स्वागत करते. ओ माय गॉड, लुक एट दॅट. वय वर्ष 42 पण तो जज्बा,
तीच हुकुमत अदनान. ग्रेट कॅच, ग्रेट कॅच. ज्या बॅटरची भीती होती, जो बॅटर 50-60 पर्यंत पोहोचू शकला असता, तो परतला अकबर. अकबर बॅक 5व्या विकेटच्या रूपामध्ये. चला टॉस घेऊया आपण. खेळणे इंडियन्स आणि खेळणे लाईन 4 ओव्हरची मॅच. आदरणीय इलाजी पटेल तेज तरार गोलंदाज, 25-30 वर्ष खोप निर्माण केलं होतं या वादली बॉलरने. त्यांच्या समोर मोहम्मद करके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. 4 ओव्हरची मॅच. खेळणे इंडियन्स खेळणे लायन्स 4 ओव्हरची मॅच. फेस तांडेल नेक्स्ट बॅट्समन. 18 ओव्हर 5. अर्धा टीम तंबूत ही सफलता अर्जित केली. शहल पठाणने पहिल्या चेंडूवर कॉट अज्ञान. बॉल बाय सोहेल पठाण. पॉइंट खडा व्हेरी क्लोज. सिली पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट फॉर शॉर्ट लेग ऑन द अप. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये खेळणे इंडियन्स टीमने टॉस जिंकल्याने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरची मॅच असेल, लक्ष द्या. थँक्यू सो मच इलेजी पटेल आणि मोहम्मद करके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतली. 20 धावा पोहोचते, 2 धावा आल्यात. विकेट घेतल्यानंतर सोहेल पठाणच्या 2 धाबांनी खातं खोललं फैजने. फैज तांडेल ओपन द अकाउंट. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. 4th ओव्हर प्रोग्रेस. बॉलिंग मार्क पर सोहेल पठाण. अवे फ्रॉम द बॉडी अपसाइड ऑफ इट्स डिक्लेअर राजाध्यक्ष व्हाईट. मुन्ना डम थोडासा मात्र सावकाश गतीने केल्या. चुका झाल्या तर अशा पहा, हलकीशी चुकी डम ने केली विकेट, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. गेट इन द सिंगल. वाईट +1 अशा 2 धाव मात्र मिळत आहेत. 2ने धावसंख्या पुढे जातोय 22 वर 22. 4th इन प्रोग्रेस. चौथ्या बॉलचे आतापर्यंत 2 चेंडू, 3 चेंडू पण 1 वाईड. वाईट +1 2 धावा त्यामध्ये आले. 22 धावा जोडल्या गेल्या स्कोर मध्ये. अतिशय दर्जेदार प्रीमियर लीग या स्पर्धेचे सर्व आदरणीय मुनावरजी पटेल साहेब आणि पटेल यांचं सुरेख असं आयोजन. चला सर्वांना मात्र आमचे या स्पर्धेचे शिल्पकार काय सांगतात का, ते कोंबड्या घेण्यासाठी प्लेयरचे आम्ही नावं दिले. आदरणीय सागरजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून. स्कोरर मुन्नावरजी पटेल, अंपायर, स्कोरर, डीजे ऑपरेटर, लाईव्ह ह्यांनाही मग विसरले नाही. मी तारीफ करतो मुन्नावरजी पटेल का आमच्या छोट्यासारख्या कलाकारांना आपण न विसरता आम्हालाही मात्र कोंबड्या देण्यात येतील. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. बॅक टू द क्रिकेट. परंतु शेवटच्या मॅच जे रंगेल तेव्हा साहेबांनी सांगितलं का प्रत्येकाने मात्र कुपन घेणे गरजेचं आहे आणि जर्सी. येस 27 वर 5 सद्यस्थिती आहे. 27 लॉस ऑफ द 5 विकेट. बॉलिंग मार्कवर आपण पाहतो सोहेल पठाणला. अजूनही या ओव्हरचा शेवटचा बॉल म्हणजे 7 चेंडूचा खेळ बाकी. डीप कव्हर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सज्ज आहे. बरोबर आमच्या कॉमेंट्री पण कावो कॉर्नरला एक डीप क्षेत्ररक्षण लावलं गेलं. स्ट्रोक आहे अलाउंड द कार्पेट. कावो कॉर्नरच्या ठिकाणी जोपर्यंत क्षेत्ररक्षण जाईल, पोहोचेल, फील करेल, आरामात सिंगल अर्जित केली. धावसंख्या मात्र बोलते 28. 28-5 4 ओव्हरची झाली. समाप्त ओव्हर मुनावरजी पटेल साहेब. 4:30 वाजता रिपोर्टिंग टाइम है. 4:30 बजे आप सभी प्लेयर्स जो 168 प्लेयर है जिनके नाम रजिस्टर हुए थे केपीएल में, उनके नाम का टोकन यहाँ पर बन के रेडी है. सभी 168 खिलाड़ियों को 4:30 बजे ग्राउंड में उपस्थित रहना है. सागर जी नाइक मेयर जो माजी मेयर है वो आने वाले हैं. एक छोटा सा अपना प्रोग्राम जैसे नाइक साहब आए थे तब वैसा प्रोग्राम होने वाला है. तो सभी प्लेयर्स लोगों को उपस्थित रहना अनिवार्य है. जो प्लेयर उपस्थित नहीं रहेगा तो आने वाले केपीएल में उसके नाम पर विचार किया जाएगा. अदनान एक्सपिरियन्स स्मॉल बॉलर डेथ ओव्हर मध्ये स्लॉगिंग मध्ये समोर आहे. बॅट्समॅन वसीम शेख 7 वर खेळतो. वसीम
अपोलोक ड्राईव्ह करता बीट केलाय अदिन्यानं. काय बॉलिंग पहा, तोच जज्बा, तीच हुकूमत, तोच खेळण्याचा जबरदस्त क्षमतेने बॉलिंग टाकताना पहिल्याचे 2 डॉट. अनामरचं ओव्हर आणि पहिले 2 चेंडू सोडले बिंदे अगेन. अदनान कमजिंग बॉल टू द वसीम. शेवटचा अनामरचं ओव्हर, 5 ओव्हर. फटका चांगला उशिराने पण स्क्वेअर लेगला ओलांडून गेला षटकार वशिमच्या बॅट मधून. टोळे जग षटकार, इट्स आउट ऑफ द बार. 6 रन. त्याच्यामध्ये मी आवर्जून केप खानचा विचार नावाचा विचार करीन. नाव घेईन, रजाचं नाव घेईन, रिजवान दिवानचं नाव घेईन, सजेस पटेल याचे प्रत्येकाने जीव तोड मेहनत केले. आणखीन एक खराब क्षेत्रक्षण. सलग चेंडू आरपार फरार. 4 रन. मोक्याच्या क्षणी चुका मागात पडतील दम, कारण ही मॅच तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टन्स आहे. 4 रन 38-5. दोन धाबा मात्र ऍड केल्या जात आहेत. चूक झाली मी म्हणे. 38 + 2 40. अंपायर दोन धाबा ना. 40 पण हनीफ भाई 40. आता किती चेंडू मध्ये काढायचा आहे तर थोड्या वेळामध्ये लगेच आम्ही सांगू का या चेंडू मध्ये या मध्ये क्वालिफाय सेमीफायनल होण्यासाठी किती टार्गेट, किती चेंडू मध्ये काय थोड्या विश्रांतीनंतर लगेच आम्ही सांगू. जबरदस्त इन करतील आघाडीचे वेळ त्यांच्या पर्यंत. 60 वर्षामध्ये फटकन त्यांच्या मुखातून नाव. हनीफ पटेल यांना विनंती करतो की आलेले पाहुण्यांचा सत्कार त्यांच्या हातून करण्यात यावा अशी विनंती हनीफ पटेल यास. काय मॅच आहे आम्हाला आठवतं शारजा मधला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया आणि भारत होते. त्याचा क्वालिफायर होता ना, तर ते त्यांच्या जागी सेमीफायनल मध्ये प्रतिस्पर्धी वॉरियर्स गेले. आमचे बोनकोडीचे समाजसेवक साईनाथ काका यांचा हनीफ पटेल यांच्या हातून शाल ओढून सत्कार करण्यात येत आहे. 4 ओवर में 41 बनाना है अदनान. तसेच सेक्टर 11 के हमारे बिलाल कपड़िया जी, इनका ही सत्कार हमारे मंडल के सर्वसेवा हनीफ पटेल कर रहे हैं. साथ ही हमारे मार्गदर्शक हो अशा चुका केल्या आल्या संधी मग खरं नाहीये. फ्रान्सिक द बॉलिंग मार्क. P1चं पहिलं ओव्हर हाताळताना 4 ओव्हर मध्ये 41 क्वालिफाय होण्यासाठी टायगर्सला. फटका बनला. बॉलर बॅक टू ड्राईव्ह अलाउंड द कार्पेट. सिंगल घेतोय. ड्रॉप केल्यानंतर सिंगलने खाता खोलतो. अदनान 2 वर पोहोचलाय. 41 लक्ष आहे 5 ओव्हर मध्ये, परंतु क्वालिफायर मध्ये 4 ओव्हर मध्ये काढणं अनिवार्य आहे. 4 ओव्हर मध्ये काढला तर खेळणे टायगर्स, नाही काढल्या 4 पेक्षा 1 बॉल जरी घेतात खेळणे वॉरियर्स. सेमी केले. त्याच्या कटू आठवणी जर विसरला ना शाळेत तर मोठमोठे मारण्याची क्षमता. जो बॅट्समॅन एक्स्ट्रा कबरला मारतो डेफिनेटली इज अ क्वालिटी बैट्समैन, नो डाउट. हमारे खैरना गांव के जितने ज्येष्ठ और बुजुर्ग सब लोग आइए.
सब लोग आइए. 4 ओव्हर मध्ये काढायचं हे लक्षात असावं. क्वालिफाय होण्यासाठी नॉट 5 ओव्हर, जरी 5 ओव्हरचा मॅच असला तरी. जोरदार मारण्याचा प्रयत्न केला, सिलिमी डाऊनला चूक झाली होती, परंतु सिंगल घेण्याचे ओ अतिशय चांगले समाप्त केली. फक्त 4 धावा दिल्या बॉलर फरहान. ग्रेट जॉब फरहान. आता 3 ओव्हरचा खेळ मी म्हणेन. जर क्वालिफायर तर आता 3 ओव्हर मध्ये धावा बनवायच्या आहेत. 37 जे 4 ओव्हर आहे, पण 3 ओव्हर मध्ये टार्गेट अक्सिंग रन रेट वाढला जातोय. पहा 3 18 चेंडू आणि 37 धावा. 4 ओव्हर मध्ये 37, पण आता 3 मध्ये 37 केलं स्वप्न साकार होईल टायगरचं. हलकासा संगीत, थोडासा प्रेशर आहे मॅच मध्ये, हटवण्याचं काम करेन आमचं. किती माग पडेल हे सांगणं कठीण आहे, पण डेंजरस. कोणत्या परिस्थितीत खूप नाक मॅटर आहे. प्रेशर में कोई बिखरता है, कोई निखरता है. इथे बिखरला गेले बॉलर, कारण त्याच्या हातून हा वाईड बॉल. 9 धावा लागतात दाफोका. लक्ष खऱ्या अर्थाने 41-5 मध्ये, परंतु 3 ओव्हर मध्ये बनवायचे आता उर्वरित धावा. 4 ओव्हर मध्ये 41 स्वप्न साकार होण्यासाठी. बॅकफुटून टॅप केलाय, कव्हर पॉइंटला शतरक्षण आहे. सुपर फिल्डिंग यार. मी कॅप्टनला दाद देतोय. ते कॅप्टन जरी चौकार मारतोय ना, तरी पण त्याने ती फिल्डिंग लावली ना सचिन मनोज, ती अक्षरशः सिंगल वाचवण्यासाठी. पॉझिटिव्ह इंटेंट. बॅकफुटवर खडा खडा. ओ ग्रेट कॅचेस विन द मॅचेस. व्हॉट अ कॅच. अरबाज शेख ऑफ द मिड विकेट टेक द कॅच. एंड ऑफ द अदनान बॅक. पहिला खतरनाक झटका. फलंदाज परत 9-1. पंधरा मध्ये 32 धावा. 15 गेंदे 32 रन. 13 साल. ओ माय गॉड. 13-12 वर्षांना त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी ही प्रीमियर लीग आपल्या व्यासपीठ देताना. बॅकफुटवर जाताना सबमेन डिलिव्हरी आपल्या समोर. तारीफ करतोय आम्ही. 13-13चे 14-14, 15-15. बॅटची उपरी किनारा शॉट लेगच्या ठिकाणी फक्त सिंगल. धावसंख्या 1 ने वाढते. दाबर धावसंख्या 1 ने वाढते. दाबर 1. येणारे चेंडू आता मंच के ऊपर हम स्वागत करते. काय जबरदस्त स्पर्धा, काय मॅच आहे. डू ऑर डाय. कोण चला स्पीडअप करायचं आहे खेळणे. टायगर्स काय वॉरियर्स घेऊन जाईल, क्वालिफायर मध्ये रीन करेल, हे सांगणे कठीण आहे. बेहतरीन मॅच. आने वाली 12 गेंदे क्वालिफायर और रन बनाने 29 रन. मेसेज देण्यासाठी आलाय मैदानाच्या आत. शाहिदला काय सांगेल. मेसेज सांगणारा परफेक्ट असावं लागतो सचिन. मेसेज सांगणाऱ्याने हलकीशी जरी चुकी केली ना, होत्याचं नव्हतं होतं. पाहिलं आम्ही 2003 ला साऊथ आफ्रिका आणि श्रीलंकेच्या मॅच मध्ये. मेसेज घेऊन आला वेगळा, त्याने कानात वेगळं सांगितलं. मॅचचा सत्यानाश झाला होता. चला स्पीडअप करा. काय मॅच यार, जबरदस्त प्रेशर मॅच. फैजल बॉलिंग मार्क पर आणलाय.
समोर साहेब विसरणार नाही. कालच्या त्या आठवणी, कालची ती मॅच आपल्या हातून गेली, पण सेमीफायनल पोहोचला असं जस्ट लाईक द सचिन तेंडुलकर ॲट शारजा अगेन्स्ट टू द ऑस्ट्रेलिया. पण त्याच्या अगोदर क्वालिफाय होण्याचं न्यूझीलंडला काय बडदवलं होतं यार सचिनने. ती 2 षटकं, शारजा कप आपल्या हाती, आपल्या मस्त कबर देण्याचं सचिननं काम केलं होतं. इथे साईड सेकची ती भूमिका असेल का सचिनच्या? जाऊया पाहू एक मॅच. 12 चेंडूने क्वालिफायसाठी 29. ग्रेट बॉल यार, ग्रेट डिलिव्हरी इनटू द परफेक्टली मिडन अँड लेग ब्लॉक, completely blocked, choke to the batsman side sec, no answer to heat of the elite. Super bowling Faizan Mansoori with a crucial moment of the bowling mark. 11 चेंडू आता 29 क्वालिफाय केली आहे. 11 गेंदे 29. काय डगआउट मध्ये अस्वस्थ पहा. बॅकफुट वर जाताना व्हॉट अ कॅच. उरली सुरली अशा फिनिश. जे उरले सुरलेल्याच्या ज्या आशा होत्या त्या मात्र आता अंधुक. शाहिद बॅक, शाहिद कॉट बिहाइंड द स्टंप, बॉल बाय फैजान. एक बेस किमती विकेट. आता जे करायचे ते डमला. जाऊया, प्रेशर आहे, अस्वस्थ आहे दोन्ही टगमध्ये. ते अस्वस्थता दूर करण्यासाठी संगीत काम येईल डीजे ऑपरेटरचा. ये सुनील संगीत लेकर. बऱ्याचशा मॅचेस आम्ही पाहिल्यात. अंडरआर्म असो, ओव्हरआर्म असो, डम सोडत नाही. तो शेवटच्या क्षणापर्यंत लढतो, तो लढवतो, बॉलरला फेकून देतो. पण कठीण परिस्थिती आहे. फैजानचा सुरेख मारा, पहिला डॉट, दुसरी विकेट शाहिद शेखची. बॅकफुटवर गेला, जागा बनव, हुक केला, परंतु क्षेत्र आहे घोषांकी क्षेत्र. डिक्लेअर जाऊन सिंगलने खातं कोडलं डमने. आल्या आल्या पहिल्या मग छोट्या बॅकफुटवर जाताना त्याला हुक केलं. 13 धावा लागल्यात, 2 गडी बाद. तिसरं पगीबर. आता 9ला 18, 28 नॉट 18, 28. लक्ष क्वालिफायचं कठीण होत चाललंय. त्या दरम्यान आझाद खानाचा अजून लिजेंडरी क्रिकेटर कामरान पटेल फादर उमर पटेल यांचं आगमन झालंय. उमर भाई बडे दिल से आपका स्वागत कर दिया. काय मजा याच्यात आझाद खानाच्या विरुद्ध खेळताना. सुपर बॉलिंग, टर्न झाला, स्विंग झाला, स्विंग इन द मिस. टप्पा बने चेंडूला आतला डमकडे उत्तर नव्हतं. वाट बॉलिंग यार, कमालीच्या. तुटून पडलं. एक वाटलं होतं थोडासा खेळणे टायगर्स आरामात मॅच घेऊन जाईल. निभार क्रिकेट आहे ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स ना. सेम टिपिकल जो पॉझिटिव्ह इंटेंट मध्ये केले, जो जीव तोड में गेलो तो मॅच घेऊन जाईल. प्रेशर जो हटवेल ना मॅच सचिन, तो टीम घेऊन जाईल. अँड इंटर इन द सेमीफायनल. 13वर 2. आता लक्ष येते 14 चेंडू 28 जरी असलं. फटका चांगला आहे परंतु जेल. सुपर कॅच यार. तू चल मया. शाळेत गेला, अज्ञान गेला आणि आता डमी गेला. कठीण परिस्थिती खेळणे टायगर्स. दाट पराभवाच्या छायेमध्ये. डीजे किसमे कितना आहे दम. दम तर काढले, परंतु दम काढताना एखादा बॅटर चालला तर अजूनही मॅच मध्ये काढू शकतो. आता लक्ष आहे क्वालिफायसाठी. येणारे चेंडू आहेत 7 चेंडू मध्ये 28 धावा. खऱ्याने 13 मध्ये 28, परंतु क्वालिफाय 7 चेंडू 28 धावा. लक्ष दूर जाता हुआ. इन क्रमांक नवीन बॅट्समॅन आलाय मैदानाच्यात, हबीब खान. स्ट्रोक मारलाय लॉंग लेगच्या ठिकाणी. चेंडू जाऊन पडला, फक्त सिंगल. ओव्हरची झाली इथे समाप्ती. आता 6 चेंडू मध्ये क्वालिफाय होण्यासाठी 27 धावा. कठीण आहे, अशक्य नाही. 6 चेंडू 27 बऱ्याच वेळेला. डमने काढले पण डम गेला. त्याला आम्ही भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखने पाहिलं होतं डमला, पण तो गेला. इज अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. सचिन कोणता असेल ना तर स्क्वेअर लेगला वय वर्ष 13 अर्बांना जो झेल टेपला इज अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच.
बॉलर अफलातून नक्षत्रजत ते मॅच काढून बॉलरला आत्मविश्वास मिळून द्या. आता 6 चेंडू आणि क्वालिफायरसाठी 27 धावा. दाट पराभवाच्या छायेत क्रिकेट असंच सांगतं. एक वेळ लॉटला का दम त्यांच्याकडे होता, अज्ञान त्यांच्याकडे आणि डेंजरस मॅन साहिद शेख त्यांच्याकडे होता. हे क्वालिफायर समोर आहे स्ट्राईक वरती. बॅटर सोहेलच्या मनामध्ये खूप काही चाललेलं आहे. 6 गेंदे आणि 27 धावा क्वालिफायसाठी. 6 गेंदे 27, 2 ओव्हर 7. 6 बॉल 27 टू क्वालिफाय विन दिस मॅच. पूर्ण करायचं असेल ना तर 6 चेंडू 27. वसीम या सेमीफायनल या प्रीमियर लीगचं सेमीफायनलचं स्वप्न त्याच्या हाती सोपवलंय. वसीम शेख बॅटिंग केली वसीमने. जेव्हा गरज होती टीमला वॉरियर्सला तर वॉरियर्स सारखा लढला वसीम. आता लढतोय. चला स्पीडअप करा मित्रांनो. फायनलचा दिवस खूप वेळ घेतला जातो. प्रेशरची मॅच आहे, वी कॅन अंडरस्टँड. बट टाइम इज मोस्ट मनी. म्हणलं तर टाइम इज मनी इज इम्पॉर्टंट. 6 गेंदे 27. बॅक टू द खूप टाइम घेता मित्रांनो. विनंती केली जाते आमच्या कोर कमिटीकडून जास्त वेळ घेऊ नका. अकबर प्लीज अकबर. आम्ही समजू शकतो पण वेळ जास्त घेता. 6 गेंदे 27. मोहम्मद परवेज पटेल इनकी तरफ से जो बेहतरीन कैच अरबाज ने लिया उसको कैश 500. सुपर्ब यार. ही खरी त्याला मिळाले शाबासकीची थाप पारितोषिक. त्याचा सन्मान वाढेल का. दॅट इज अ नॉट इझी. जेम घेतली मिड विकेटला जरा तरी इकडे तिकडे ना षटकार आणि तिथे आदनान मात्र सोडत नव्हता. 6 चेंडू बॅक टू द क्रिकेट. 27 रीच टू द सेमीफायनल. समोर बॅट्समॅन हबीब खान. ग्रेट शॉट अलाउन द स्लॉग सिप केला. ग्रेट यार. ग्रेट फिल्डिंग यार. सोहेल डायरेक्ट हिट नाही परंतु बॉलर नाही स्टॅन लावला तेव्हा दूर होता नॉन स्ट्राईक. अर्थ रनआउट. फक्त सिंगल अर्जित केली. आता 5 चेंडू आणि क्वालिफायरसाठी 26. अरबाज चेक के लिए मोहम्मद परवेज पटेल और मोहम्मद हसन नदीम पटेल इनकी तरफ से 500 रुपए का बख्शीश आया हुआ है. अरबाज चेक इनके लिए. कॅच कसे परिवर्तन कर पहा. T20 सूर्यकुमार यादव 6 मध्ये 6. त्या झेलाने सूर्याचा जो प्रकाश होतो तो तेच तरार करताना T20 फायनल. आणि इथे पहा अरबाजने ती कमाल केली. कपिल देवने कमाल केली आहे. वर्ल्ड कप कसा जिंकून दिला होता त्या झेलने. अरबाजने तसं केलंय. चोक्कम तारीफ करतो मी अरबाज. व्हॉट अ कॅच. 5 चेंडू आता 26 धावा. 5 गेंदे 26 क्वालिफाय केली. वॉरियरच्या विरुद्ध खेळताना टायगर थोडासा ढेपाळला गेलाय. प्रत्येक विकेट पटापट एकदम कमी अंतराने परतले. शाहिद शेख असेल, डम असेल, अदनान असेल, ते विकेट खूप इम्पॉर्टंट होत्या. 5 चेंडू आणि 26 रन. 5 गेंदे 26. बॅकफुटवर टर्न जास्त झालं, वळण दिलं, ते पाहिलं शिवरामजी वैती आणि आमच्या इशारा केला वाईट. अजूनही मॅच ऑन आहे. आता बॉल तेच आहेत 5 गेंदे आता 25 रन. 5 गेंदे 25 रन. व्हॉट अ लवली सेन्सिबल क्रिकेट गोइंग ऑन. औचित्य आहे खेळणे प्रीमियर लीग. आझाद खेळणे प्रेझेंटेड पर्व 2. 5 चेंडू आणि 25. स्ट्रोक थोडा बॅट अगोदर बॅट हे आय कॉन्टेस्ट इज कम्प्लिटली रॉंग. आता 4 चेंडू 25 धावा. 4 चेंडू आणि 25 धावांची अवस्था क्वालिफाय होण्यासाठी. रिद्धी सिद्ध चषकाचे आयोजक आणि NMTC चे मेंबर चिकना चेहरा विराट कोहली, नवी मुंबईचा योगेश भोईर यांचं आगमन. या स्पर्धेचे शिल्पकार मनोहरजी पटेल आणि सोनू त्याच्या. सोनू प्लीज. तेच तर गोलंदाज सोनू ही त्यांच्या समेत. फटका चांगलाय, फटका चांगलाय, थरागणारा पोहोचवलाय बराबर रोड मध्ये षटकार. आता 2 मध्ये 19. थोडी देर. 2 मध्ये 19 क्वालिफायर. पण जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये 19. मॅच जिंकून फायदा होणार नाही. जे स्वप्न उराशी बागड होते मात्र स्वप्न पूर्ण होणार नाहीये. 41 लक्ष पण क्वालिफाय होताना रोनक तांडेंना सांगितलं की धाबा 4 ओव्हर मध्ये काढायचे आहेत. आता 2 मध्ये 19. थोडंसं कठीण, अशक्य म्हणणारच नाही मी. चॅम्पियन्स
2 चेंडूमध्ये 17 झाल्यात. चला बाईक आहेत आमच्या पाठीमागे समोरच्या, त्या तुम्ही कृपा करून तिथून काढा. तिथून काढायचंय 22 आता कॉले पण 2 चेंडू 19 धावा. षटकार आला. बड़ी मेहरबानी, जिसकी भी बाइक से है वो अपनी अपनी बाइक निकाले. 41 असं वाटलं होतं का इझिली खेळणे टायगर सेमीमध्ये प्रवेश, पण पहा होत्याचं नव्हतं. होनी कौन होने में तब्दील करना कौन सा खेल रहेगा उसका नाम है क्रिकेट. होत्याचं नव्हतं केलं मी म्हणेन. खेळणे टायगर्सच्या विरुद्धामध्ये खेळताना खेळणे वॉरियर्स. एक गेंदावर 19 रन. ओहो फ्लाइटेड गेम, सबमेन डिलिव्हरी, एंड ऑफ द 3rd ओव्हर. 4th ओव्हर संपलेत आणि इथून क्वालिफाय. वेल डन खेळणे वॉरियर्स, रीच इन द सेमीफायनल खेळणे प्रीमियर लीग. वेल डन बॉयज. नाही नाही आता जिंकून पण फायदा होणार नाहीये कारण क्वालिफायर झाली. बेताज बादशाह एक्स्ट्रा कव्हरला एक मनमुराद आनंद लुटून देणारा, आनंद लुटून देणारा हा बॅटर, कॅप्टन ऑफ द रिद्धी सिद्धी कोपरी. रिद्धी सिद्धी चषकाचे प्रमुख आयोजक योगेशजी भोईर यांना सन्मानित करताना कामरान पटेल. वेल डन यार. त्याच्यानंतर जाऊया सोनू. तेच तर गोलंदाज रिद्धी सिद्धीने कित्येक वर्ष आणि या कॅप्टनाच्या अंडरमध्ये सोनूने कित्येक मॅच जिंकून दिल्यात. बॅटर बाद मॅच मध्ये आता जिवंतपणा राहिला नाही. जिंकल्या तरी टायगरचा विशेष फायदा होणार. जाऊया सोनूला आपण सन्मानित करूया कामरान पटेल यांच्या शुभ हस्ते. बेस्ट बॅट्समॅन नजीर यांच्याकडून आलेले सन्मानित केले जातं. कामरान पटेल यांच्या ते नुकतंच जातं. तेच तर गोलंदाज मध्ये स्लोबन ही खासे लेग ब्रेक कटर बॉल याचा बेताज बादशाह सोनूला सन्मानित करताना या स्पर्धेमध्ये ज्या बॅटरने धुमाकूळ घातले, 2 अर्धशतक सचिन मनोज लावले, त्या कामरान पटेलच्या शुभ हस्ते सोनूचा मान सन्मान. बॅकफुटवर जाताना मानेवर लागले जरूर, धाव मात्र मिळत. आणि जिथे खूप बॅकफुटवर होतात त्यामध्ये फ्रंटफुटवर येताना सेमीफायनल मध्ये प्रवेश. 23 2 चेंडूचा खेळ बाकी, 2 मध्ये 8. बॉलिंग मार्कवर फरदीन अतिशय चांगला चेंडू बीट करतोय. शेवटचा बॉल आणि 18 धावा. काय मॅच होती. डम मात्र निश्चित कालपासून निराश आहे. डग आउट मध्ये जर स्पष्ट पाहिले चेहरे अक्षरशः पडल्यात. पण मित्रांनो असं हार मानू नका. येणारा काल आपला पुढच्या वर्षी घेऊन येईल. फक्त कुठे चुका झाल्या ना ते शोधा. 1 चेंडू 18 सोडून दिले आणि सरळ सोडून द्या. क्लीन बोल्ड. जवळजवळ 17 धावाने पिच. पण अरबाजला द टर्निंग ऑफ द पंच जस्ट लाईक द 1983 कपिल देवने जो झेल घेतला रिचर्डचा तसा त्याने अदनानचा झेल टिपला आणि मॅच फिरवली. वसीम शेख गोज टू द प्लेयर ऑफ द मॅच. इम्पॉर्टंट मध्ये वसीमने कारनामा केला, त्याला दिलं जाईल खेलने टाइगर ने बहुत अच्छा परफॉर्म किया है. हार्ड लगे उनके लिए लेकिन बहुत अच्छा टीम स्पिरिट से खेली है खेलने टाइगर. हम उनका मंडल